हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे अश्विनी हाके आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एंगेजमेंट मेकअप लुकवरती केलेला आहे. तर ही जी ब्राईड आहे ती रिअल ब्राईड आहे माझी. मी व्हेन्यूवरती जाऊन यांचा मेकअप केलेला होता. तर आज मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे की मी मेकअप कसा केलेला आहे ह्यांचा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी टोनर वापरलं आहे, ते होतं विशकेअरचं, रोज वॉटर होतं ते. त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर वापरलेलं आहे एम्ब्रॉलिसिसचं. टोनर चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. याच्यानंतर मी आय मेकअप करून घेते. तर नेहमी मी आय मेकअप पहिला करते आणि बेस मेकअप नंतर करते. जेव्हा पण आपण आय मेकअप करतो तेव्हा जो आपण मॉइश्चरायझर, टोनर लावलेलं असतं ते पूर्णपणे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं चांगल्या पद्धतीनं आणि नंतर मग आपण बेस मेकअप करू शकतो. तर आता मी आय मेकअप स्टार्ट करतेय. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा कन्सिलर लावून घेतलेलं आहे. ते लॉरियलचं कन्सिलर होतं, मी जे आता ॲप्लाय केलं. त्याच्यानंतर मी आय शॅडो वापरत आहे. मी यांच्यासाठी जो आय मेकअप केलेला आहे तो हाफ कट क्रीज आहे आणि मी हलक्या-हलक्या हातांनी आय शॅडो वापरत आहे. हा ब्राउनिश कलरचा आय शॅडो आहे. तर त्यांचे 2 साड्या होत्या. तर त्यांनी असं सांगितलं होतं, की दोन्ही साडीवरती मॅच होईल अशा पद्धतीने तुम्ही आय मेकअप करा. तर मी तसाच केलेला आहे. ही जी ब्राईड आहे ती साउथ इंडियन ब्राईड होती. तर साउथ इंडियन असल्यामुळे दोन्ही पण साडीमध्ये त्यांच्या गोल्डन खूप जास्त कलर होता. तर मी त्याप्रमाणेच त्यांचा आय शॅडो केलेला आहे. तर आय शॅडो पॅलेट जे आहे ते आहे बी परफेक्ट कार्निवल एक्सेल आय शॅडो पॅलेट. तर त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत आणि त्याचा फॉलोआउट पण अजिबात नाहीये. तर तो आय शॅडो पॅलेट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला पण माझ्याकडून मेकअप करून घ्यायचा असेल तर तुम्ही मला माझ्या WhatsAppवरती मेसेज करू शकता. माझा WhatsAppचा नंबर मी खाली देते. त्या नंबरवर तुम्ही मला WhatsApp करा. WhatsAppमध्ये तुमचं नाव, लोकेशन, डेट, किती लुक्स आहेत हे सगळे डिटेल्स मला द्या आणि मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. आणि माझा Instagram आयडी पण मी तुम्हाला देऊन ठेवते. त्या आयडीवरती जाऊन पण तुम्ही माझं सगळं काम चेक करू शकता आणि मग तुम्ही मला बुक करू शकता. रिव्ह्यूज पण तुम्ही चेक करू शकता आणि जर तुम्हाला तरी पण विश्वास नसेल तर तुम्ही माझ्याकडे ट्रायल बुक करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर मेकअप आवडला तर तुम्ही मला बुक करू शकता. आता इथे मी गोल्डन शिमर ॲप्लाय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी आयलाइनर ॲप्लाय करते. तर ही जी ब्राईड आहे तिला जो लूक हवा होता तो एकदम नॅचरल लूक हवा होता. यांनी पहिला माझ्याकडे ट्रायल घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला बुक केलं. तर त्यांचं हेच म्हणणं होतं, की त्यांना खूप नॅचरल मेकअप पाहिजे. हेवी अजिबात त्यांना नको होता. एकदम सिंपल नॅचरल मेकअप त्यांना हवा होता. तर तशा पद्धतीनेच मी त्यांना मेकअप केलेला आहे. तर हे फेसेस कॅनडाचं मी त्यांना आयलाइनर वापरलेलं आहे आणि गोल्डन शिमर जे आहे ते मी बी परफेक्ट पॅलेटमधूनच वापरलेलं होतं. याच्यानंतर मी त्यांना लॅशेस अप्लाय केलेले आहेत. तर लॅशेस अप्लाय करताना पहिला तुम्ही मेजरमेंट घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅशेस त्यांना लावू शकता. मेजरमेंट घेतल्यानंतर ज्या एक्स्ट्रा लॅशेस असतात, जी एक्स्ट्रा लेंथ आहे लॅशेसची ती तुम्हाला कट करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्लू वापरून आयलॅश डोळ्यांवरती लावायचा असतो. तर आता हे जे मी लावते ते आहे लिक्विड ग्लिटर. हे एल्फ कॉस्मेटिक्सचं लिक्विड ग्लिटर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इन्स्टंट पॉप होतात डोळे आणि एकदम ब्रायडल लूक क्रिएट होतो डोळ्यांवरती. तर हे माझं फेव्हरेट प्रॉडक्ट आहे एल्फचं लिक्विड ग्लिटर आणि हे गोल्डन शेडमध्ये आहे. कारण मला त्यांच्या आउटफिटमध्ये खूप गोल्डन होतं. त्याच्यामुळे मी आय मेकअपवरती गोल्डन ग्लिटर वापरलेला आहे. आता मी व्यवस्थित दोन्ही डोळ्यांवरती आयलॅशेस लावून घेते आणि क्लायंटला नेहमी विचारायचं, की तुम्ही कम्फर्टेबल आहात का आयलॅशेस वापरायला? त्याच्यानंतरच तुम्ही ॲप्लाय करू शकता. कारण प्रत्येक क्लायंट आयलॅशेससाठी कम्फर्टेबल नसतो. त्यांना एक्सपिरियन्स नसतो. बरेच क्लायंट असतात ते फर्स्ट टाईम लॅशेस वापरत असतात आणि त्यांना कॅरी करायला थोडं मुश्किल होतं पहिल्यांदा स्टार्टिंगला. त्यांना आपण असं सांगू शकतो, की थोड्या वेळ तुम्हाला हेवी वाटेल आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला एकदम कम्फर्टेबल होऊन जातील लॅशेस.
तर लॅशेस लावून झाल्यानंतर जो फॉलआउट असेल तो पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे वेट वाईपने. आणि त्याच्यानंतर थोडंफार जर असं वाटलं तुम्हाला की हायड्रेशनची अजून गरज आहे, तर तुम्ही मॉइश्चरायझर अगेन वापरू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रायमर लावू शकता. तर प्रायमरसाठी मी कलर बारचं प्रायमर वापरलं होतं. तर ते पोर साठी पण चांगलं आहे आणि इन्स्टंट ब्लर करून टाकतं आपले जे पिगमेंटेशन आहे किंवा जे पण आपल्या स्किन आहे त्याला ब्लर करून टाकतो, ताकी एक व्यवस्थित लेयर क्रिएट होतो स्किन केअर आणि मेकअपच्या मध्ये प्रायमरमुळे. तर प्रायमर कधीही आपण स्किप केलं नाही पाहिजे. प्रायमर नंतर मी सेटिंग स्प्रे वापरलेला होता अर्बन डिकेचा. तर ह्या सेटिंग स्प्रेमुळे अजून थोडं हायड्रेशन ॲड होतं आणि त्याच्यानंतर मी ह्यांचं कलर करेक्शन करते. तर थोडेफार जे डार्क सर्कल आहेत किंवा थोडंफार जे डिस्कलरेशन आहे चेहऱ्यावरती ते मी क्लिअर करते. आणि त्याच्यासाठी मी हे फॉरएव्हर 52चं कन्सिलर पॅलेट वापरलेलं आहे. जो तुमचा स्किनचा कलर आहे त्याच्या 1 किंवा 2 शेड डार्कर तुम्हाला कन्सिलर वापरायचे आहे अंडर आयच्या खाली किंवा जिथे पण तुम्हाला डिस्कलरेशन दिसतंय तिथे. तर आज जो मी व्हिडिओ टाकतेय तो एकदम अनकट व्हिडिओ आहे हा. फक्त मी स्पीड वाढवलेला आहे आणि मी काही पण तुमच्यापासून लपवत नाहीये. आणि व्हिडिओ थोडा मोठा होतोय. थोडा मोठा झाला तरी चालेल, पण सगळं तुम्हाला व्यवस्थित मी इथे एक्सप्लेन करते. कारण तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल किंवा बिगिनर असाल तर ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करून तुम्हीही मेकअप करू शकता. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. तर आता मी फाउंडेशनसाठी सेम पॅलेट वापरलेला आहे. तर त्याच्यामधून मी 2 ते 3 कलर त्यांच्या शेडच्या रिलेटेड मिक्स केलेले आहेत आणि ते मी ॲज अ फाउंडेशन म्हणून वापरत आहे. तर हे जे पॅलेट आहे ते मला खूप आवडतं. फॉरएव्हर 52चं हे कन्सिलर पॅलेट आहे. त्याच्यामध्ये खूप सारे इंडियन कलरचे जे शेड आहेत ते अवेलेबल आहेत. आणि माझी जी ब्राईड आहे त्यांचा जो नेकचा कलर आहे तो कलर जो आहे तो लाईट आहे आणि फेसचा कलर हलकासा डार्क आहे नेकच्या कलरपेक्षा. तर मी जो नेकचा कलर आहे तोच फेसच्या कलरला मॅच केलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता अजून मी नेकला काहीच प्रोडक्ट वापरलेलं नाहीये, तरी पण नेक आणि फेस एकदम मॅच आहे. कारण आपण खूप वेळा सन एक्सपोजर आपल्या फेसला होतं. त्यामुळे सन डॅमेज झाल्यामुळे आपला चेहरा जो आहे तो टॅन होतो आणि कधी-कधी चेहऱ्यावर डार्कनेस होतो. आणि नेक गोरी असते आणि चेहरा जो असतो तो थोडासा डार्क असतो. तर नेक आणि चेहरा आपल्याला दोन्ही मॅच करायचं असतं. तर माझी जी ब्राईड आहे त्यांना जरा पण गोरा मेकअप नको होता. त्यांना एक्झॅक्ट त्यांच्या शेडचा मेकअप हवा होता. तर मी त्यांना तसाच करून दिलेला होता. आणि फाउंडेशन नंतर मी कन्सिलर वापरलेलं आहे. कन्सिलर होतं टार्टचं. तर ते फक्त मी डोळ्याखाली आणि टी झोनला वापरलेलं आहे. तर टी झोन म्हणजे फोरहेड, नोज आणि अप्पर लिप्स, चिन ह्याला म्हणतात टी झोन. तर इथे मी व्यवस्थितपणे कन्सिलर लावून ब्लेंड केलेलं आहे. टार्टचं कन्सिलर होतं. त्याच्यानंतर मी लॉरा मर्सरची पावडर वापरलेली आहे. तर लॉरा मर्सरची जी पावडर आहे ती खूप जास्त पण नाही लावायची. जेवढी नीडेड आहे, सफिशियंट आहे तेवढीच वापरायची. जास्त वापरलं तर खूप पॅची-पॅची होऊन जातो मेकअप आणि खूप पावडरी होतो. तर जास्त पावडर लावणं पण अव्हॉइड करायचं. पण असं पण नाही करायचं की पावडर स्किप केली आहे, असं अजिबात नाही करायचं. पावडर वापरायची पण तेवढा करेक्ट प्रमाणात वापरली गेली पाहिजे. त्याच्यानंतर मी त्यांचे आयब्रोज केले होते. आयब्रोजसाठी मी अनास्तासियाचं पोमेड वापरलेलं होतं ब्राउन कलरमध्ये, डार्क ब्राउन कलरमध्ये. त्याच्यानंतर मी थोडंफार कॉन्टोरिंग केलेलं आहे, कारण जास्त पण त्यांना हेवी लूक नको होता. त्यामुळे मी सगळं हलकं-हलकं केलेलं आहे. त्यांना खूप जास्त हेवी मेकअप चा लूक नको होता. नंतर कॉन्टोरिंग नंतर मी त्यांना ब्लश वापरलेलं होतं. कॉन्टोरिंग जे आहे ते मी बेनिफिट कॉस्मेटिक्सचं हुला ब्राउन्झर जे होतं ते मी वापरलेलं आहे. आणि ब्लश जे आहे ते मी फॉरएव्हर 52चं जे ब्लश पॅलेट येतं त्याच्यामधून मी पिंकिश टाइपचा जो शेड आहे तो मी वापरला होता. तर ब्लश पण ब्लशची जी प्लेसमेंट आहे ती पण राईट ठिकाणी झाली पाहिजे. नाहीतर जो तुमचा मेकअप आहे तो ड्रुपी दिसायला लागतो. तर ॲप्लिकेशन ज्या-ज्या ठिकाणी जे जे ॲप्लिकेशन आहे ते व्यवस्थित त्या-त्या ठिकाणी झालं पाहिजे, तरच त्या मेकअपला प्रॉपर लूक येतो. तर ब्लश झाल्यानंतर मी हायलायटर वापरलेलं होतं. हायलायटर जे होतं ते बेकाचं होतं
आणि त्याच्यानंतर मी आता लिपस्टिक लावतेय. ती Maybellineची सुपर स्टे लिपस्टिक होती आणि जे लायनर आहे ते मार्सचं लायनर मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला आजचा माझा एंगेजमेंटचा लूक आवडला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा Instagramचा आयडी आणि माझा फोन नंबर मी खाली देऊन ठेवते. तुम्ही Instagramवरती जाऊन मला फॉलो करा. तिथे मी जे पण माझं काम टाकलेलं आहे, तिथे तुम्ही पाहू शकता माझं काम, रिव्ह्यूज पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सजेस्ट करू शकता माझं नाव. जर तुम्हाला पण असा मेकअप करून घ्यायचा असेल, तर WhatsAppवरती तुमचे डिटेल्स सेंड करून ठेवा. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमची डेट, किती लुक्स आहेत, किती साइडर आहेत, तुमचं लोकेशन काय आहे, हे सगळे डिटेल्स मला पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. तर मी नॅचरल मेकअपच करते असं नाही, मी हेवी मेकअप पण करते. ज्या पद्धतीने क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, त्या पद्धतीने मी काम करते. मला सगळ्या प्रकारचे मेकअप येतात. मी नो मेकअप मेकअप पण करू शकते. मी साइडर मेकअप पण करू शकते. मी पार्टी मेकअप पण करू शकते. मी हेवी मेकअप पण करू शकते आणि मी लाईट मेकअप पण करू शकते. तर असं काही नाहीये. कस्टमरची जी रिक्वायरमेंट असते, क्लायंटची जी रिक्वायरमेंट असते, त्या पद्धतीनेच आम्हाला काम करावं लागतं. आमच्या मनाने आम्ही काहीही काम करत नाही. कारण क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तर आता मी जो सेटिंग स्प्रे वापरला होता, तो आहे अर्बन डिकेचा सेटिंग स्प्रे आणि हा माझा फायनल लूक आहे. तर हा एंगेजमेंट साठीचा केलेला लूक आहे. ही माझी रिअल ब्राईड आहे. तर हा आहे तिचा फायनल लूक आफ्टर साडी ड्रेपिंग अँड हेअरस्टाईल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या Instagramवरती जाऊन माझं काम सगळं चेक करा आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. बाय बाय.